नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सरकारचे आश्वासनपत्र दिल्यानंतर स्थगित. सरकारचे लक्ष वेधून घेण्यात सक्सेस. प्राध्यापक लक्ष्मण हाके. ओबीसी बांधवांनी दाखवलेल्या एकजुटीबद्दल सर्वांचे मानले आभार. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील दिनांक 13 जूनपासून ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाला 9 दिवस झाले आहेत. यामध्ये या 9 दिवसात बऱ्याच घडामोडी ओबीसी आरक्षणावरून घडून गेल्यात. कित्येक नेते आले व गेले, मात्र प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आपल्या आमरण उपोषणावर ठाम होते व त्यांनी मागणी केली होती की जोपर्यंत राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबद्दल लेखी आश्वासन समस्त ओबीसी बांधवांना व आम्हाला देत नाही तोपर्यंत तुम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. कारण सरकार हे ओबीसी आरक्षण घालवण्याच्या प्रयत्नात आहे. कारण नको त्या लोकांना ओबीसी आरक्षणामध्ये बसवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना तुम्ही द्या, मात्र सरसकट मराठ्यांना ओबीसी समावेश करण्याच्या सरकारच्या विरोधात आम्ही तंड ठोपटले आहे आणि हमेशा सरकारच्या विरोधात आम्ही उभे राहणार असे मत मांडत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून शिष्टमंडळ आज जालना येथील वडीगोद्री येथे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी सरकारच्या वतीने दिलेले आश्वासनाचे पत्र मंत्री छगन भुजबळ यांनी भर स्टेजवर वाचून दाखवत राज्यातील समस्त ओबीसी बांधवांचा सल्ला घेतला आणि यावेळी त्यांनी म्हटले आहे की सरकार ओबीसी आरक्षण घालवणार नाही व नको त्या लोकांनाही बिना पुराव्याशी ओबीसी मध्ये समावेश करणार नाही. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या विनंतीवरून लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण आज मागे घेतलं आहे. मात्र यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की सरकार पहिल्या फेरीमध्ये जिंकलं असं वाटत असेल, मात्र सरकार जिंकलेलं नाही. तसंच आपणही या ओबीसी आरक्षणाच्या लढाईमध्ये जिंकलो नाही, मात्र यशाकडे वाटचाल आपण नक्कीच केली आहे. कारण ओबीसी आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण शासनाचे लक्ष वेधून घ्यायला सक्सेस झालो आहे, मात्र विजयी झालो नाही. जो सगळ्या अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून घ्यायचा आहे. येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि ही बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचा आश्वासन आम्हाला दिलेला. दोन मार्गांमध्ये झालेली आहे आणि तिसरी गोष्ट बोगस कृतीच्या आपल्याला हक्क घ्यायच्या असतात त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. तर शासनाने आम्हाला सांगितलं की कोणी कृती सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे या दोघांवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला मायबाप सरकारनं, संविधानिक सरकारनं 12 करोड जनतेचं दायित्व आणि समत्वाची महत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं सांगितलंय की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सरकारनं प्राधान्यक्रमानं सर्टिफिकेट इश्यू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही आत्ता त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण आम्ही त्याच्यावरती लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या हरकतीची श्वेतपत्रिका ऍक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. हे आंदोलन स्थगित झालेलं आहे. वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलंय. हे आंदोलन थांबवलेलं नाही. कुठले दोन निर्णय जे आहे शिष्टमंडळानं मान्य केलेत आहेत, कुठले निर्णय आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले, या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊ आणि विक्रमी वेळात इश्यू केले, हे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इश्यू केले याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे, याच्यावर आमच्या हरकती आहेत. मग त्या हरकतीचं झालं काय?
याची श्वेतपत्रिका आम्हाला शासनाने जाहीर करावी, ॲक्शन रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या पहिली मागणी आमच्यावर शासनाने यावरती काही बोललेलं नाही. म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून करणार आहोत. आणि पुढचा विषय आमचा पंचायत राजमधला आमचं 56,000 जागांचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि गेल्या 3 वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडिंग आहे आणि त्यामुळे शासन त्यांना विनंती करणार आहे की नाही या पंचायत राजच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे, याचं उत्तर आम्हाला शासनाने द्यावं. राज्यभरात रस्ता रोको सुरू आहेत आणि गावामध्ये आंदोलन सुरू आहेत, त्यांना काय आव्हान या आत्ताचं जे आम्हाला आम्ही हे आंदोलन स्थगित केले असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. आंदोलन केलं जाणार वेळोवेळी आम्ही आंदोलनाचे निषेध, पण आम्ही 1-2-3 मुद्दे आमचे मान्य केल्याचं शासनाने देखील आवाज दिलेला आहे. 2 मुद्दे टेक्निकल इश्यूजमुळे आणि आम्हाला सर्वपक्षीय नेतृत्वाच्या बैठकीनंतर आम्हाला सांगितले आणि आम्हालाही त्यांनी बैठकीला बोलवलेलं आहे. त्यामुळे ते 2 मुद्दे आणि पंचायत रिझर्वेशन असेल अनेक मुद्दे ते आंदोलन आता कंटिन्यू आहे. आता लेखी दिलेल्या पत्राचं आम्ही 30-40 म्हणजे हे सरकार काटावर पास झालेलं आहे. हे सरकार पास म्हणजे मेरिटवर पास झालेले नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, आपल्या लढाईमुळे आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्यात आपण सक्सेस झालेलो आहोत. विजयी जरी झालो नसलो तरी आपल्या आंदोलनाने लक्ष दिलेलं आहे. असं बाळासाहेब सराटे नावाचा प्राणी हा नवीन शोध लावत असतो, नवीन रिसर्च पेपर सादर करत असतो. सगळ्या सोयीची कन्सेप्ट सुद्धा अशाच कुठल्याही माणसाच्या आलेली असावी असा माझा समज आहे. वेगळं मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं, कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं, देश काय अराजकतेकडे न्यायचं, राज्य काय अराजकतेकडे न्यायचं आहे का, शासन अशा लोकांना काय इंटरटेनमेंट करतं याचं मला पडलेलं कोड आहे. 12 करोड